तर दार कशी पडत्या खतरनाक ना. तर चला आजच्या आपल्या कामाला लागूया. तरी चांदीचं बिस्किट आहे हे आपल्याला प्युअर करायचं, कारण हे चांदी आणि सोनं मिक्स आहे, ते आपल्याला वेगळं करायचं. त्यासाठी आधी आपली बटी पेटून घेऊया आणि मूस घेऊन त्यात आपल्याला चांदी गाळायला ठेवायची. ते आधी आपल्याला बटी नीट करून घ्यायची असते आधी, मग नंतर चांदी गाळायला साईडनं चांगला नीट कोळसा लावून घ्यायचा आणि वरून मूस झाकायची, म्हणजे त्यात घाण पडत आणि त्याला असं गाळायला ठेवायचं. चांदी गळसतोवर म्हणलं पाणी ओतून घ्यावं, कारण त्या चांदीच्या आपल्याला परत फुल्या पाडायच्या. तर चांदी गळल्या बघा नीट आता, ती अशी व्यवस्थित खाली घेऊन नीट त्याला फुल्या पाडायच्या असतात. त्या पडलेल्या फुल्या आपल्याला आता बाहेर काढायच्या आणि या काचेच्या बॉटल मध्ये ते भरून घ्यायचं. त्यात नॉर्मल पाणी टाकून नायट्रेट ऍसिड ओतायचं. ऍसिड ओतल्या ओतल्या त्याची रिएक्शन कशी चालू झाली बघा. आणि याला आता आपण थोडी थोडी उष्णता द्यायची. सगळ्यात बेकार हार्मफुल मला तरी चालेल तर हा दूध. तर ते ऍसिड मगाशी आपण चांदीचं बारीक बारीक पार्टिकल्स ओतलेत ना, तर ते वितळ होते, त्याचं पाणी तयार करते आणि ते करता करता त्यात आपलं ऍसिड पण संपलं. आणि येलो ऍसिड आहे खूप हळूहळू वाचायला लागतं. जरा जरी चूक झाली ना तर विषय संपला. तरी वाटताना 2-3 थेंब पाया उडलेच, असलं बेकार दुखत होतं ना. खूप हार्मफुल आहे ऍसिड आपल्या शरीरात. तर चांदी आता सगळी वितळ येतात, ती पाणी दिसते ते चांदीच आहे, सोन्याची खाली आपल्या माती तयार. आता ती बॉटल आपण खाली काढून घेतली, तर या बॉटल मध्ये दिसतं सोनं राहिले आणि इकडे आपण चांदी ओतून घेतली. आता त्या सोन्याची माती काढून घेऊन आपल्याला गाळायची आहे. तर गाळून झालेलं आहे बघा. तर एवढं सोनं आपण त्या चांदीच्या बिस्किट मधून वेगळं केलंय. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओके बाय, काळजी घ्या.